श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय क्रमांक 14. मित्रांनो, श्री स्वामी चरित्र सारामृत ऐकणे ही एक स्वामींची सेवाच आहे. स्वामींची सेवा केल्यामुळे जीवनामध्ये सुख, समाधान आणि शांती प्राप्त होते. तसेच मनातील इच्छाही पूर्ण होते. याचा लाखो लोकांना अनुभव आलेला आहे आणि येतही आहे. तर मित्रांनो, असा हा परमपवित्र अध्याय सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून अध्यायाला सुरुवात करूया. सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहावे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधा जगद्गुरु. आपुल्या कृपे करोन त्रयोदश अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे, आपुल्या कथा वदावया, बुद्धी देई स्वामी राया. चरित्र एकोणी श्रोतया, संतोष होवो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती, हे नेने मी मंदमती. परी प्रश्न करिता श्रोती, अल्पमती सांगतसे. प्रातकाळी उठोन आधी करावे नामस्मरण. अंतरी ध्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी. प्रातकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी. भक्ती धरोनी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन, घालावे शुद्ध दोकसान. सुगंध चंदन लावोन, सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य, फल तांबूल दक्षिणा शुद्ध. अर्पावे नाना खाद्य, नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन, करावे सद्भावे करून. धूप दीपारती अर्पून, नमस्कार करावा. जोडोनिया दोन्ही कर, उभे राहावे समोर. मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र, नाम मंत्र श्रेष्ठ पै. अजानुबाहू सुहास्य वदन, काश्यय वस्त्र परिधान. भव्य आणि मनोरम, मूर्ती दिसे साजिरी. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा. परत्परा कैवल्य सदना, ब्रह्मानंद यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा, लोकापाला सर्वेशा. अनंत ब्रह्मांडधीशा, वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया, सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराया, अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन. तुची वसुंधरा पूर्ण, चंद्र सूर्य तूच पै. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र. अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी. करता आणि करविता, तूच हवी आणि होता. दाता आणि देवविता, तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर, तूच व्यापिले समग्र. तुझ लागी आदिमध्याग्र, कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान, तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे, शास्त्रांतेही नावरे. विष्णू शंकर एक सरे, कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती, करू केवी आपुली स्तुती. सहस्रमुखी निश्चिती, शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षे दीननाथा,
दासाकडे पाहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री या मीना आश्रय देजे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन. इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर याचे पाववया पैल तीर. त्वज्ञान चरतरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रगटोपै. शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो. सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे उत्तम भजन. तेने होवो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता. अंगीन यावी असत्यता. सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण. न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान. कृपा करुणी समर्था असोनिया संसारात. प्राचीन तव ज्ञानामृत प्रपंच आणि परमार्थ. तेने सुगम मज लागी ऐसी प्रार्थना करिता. आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता. वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण. विधियुक्त करावे स्वामी पूजन. प्रदोष समय होता जान उपोषण सोडावे. तेने वाढेल वृद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी. अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र. प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे. ब्राह्मणा क्षत्रियांदिका लागोनी मुख्य जप हा चहुवर्णी. स्त्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वचिता एकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदगती. परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत. जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. दंभे षोडशोपचारे ते प्रिय नव्हेची समर्था. बावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा. विष्णू शंकराची या छंदा कृपा करोनी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा एकोत भाविक भक्त चतुर्थाध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृतामधील अध्याय क्रमांक 14 संपन्न झालेला आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.